सेफला विद्यालयात योग शिबिरचे आयोजन धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फतेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आज 24 एप्रिल ते 26 एप्रिल विद्यालयात योग शिबिराचे 3 दिवसीय सकाळी 6 ते 7:20 या कालावधीत योगाभ्यास घेण्यात आला। इयत्ता 5वी ते 10वीच्या कित्येक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। सोबतच एनसीसीचे कित्येक विद्यार्थी सुद्धा योगासन करण्याकरता उपस्थित होते। विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, उपप्राचार्य प्रदीप मानकर, पर्यवेक्षक अनिल लाहोटी व विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे सुद्धा उपस्थित होते। आज धकाधकीच्या युगात प्रत्येकाचे वेळेअभावी आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होत आहे, परंतु आपले शरीर निरोगी व शुद्ध ठेवण्यासाठी व्यायामाची नितांत गरज आहे। या अनुषंगानेच विद्यालयात योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते। वर्ग 7वीच्या विद्यार्थ्यांनी लावण्या कुंभरे व विधी ढोबळे या विद्यार्थ्यांनी एरोबिकचे प्रात्यक्षिक करून दाखविले। सोबत सर्व उपस्थित विद्यार्थी शिक्षक यांनी सुद्धा भरभरून साथ दिला व योग म्हणजे जीवनात कुशलता प्राप्त करणे होय व याचे महत्त्व विद्यालयाचे शारीरिक शिक्षक शोषण धांदे सूक्ष्म शारीरिक व्यायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले। शारीरिक शिक्षक सौरभ पांडे यांनी योगासनाचे महत्त्व तसेच फायदे आपल्या प्रात्यक्षिकामधून समजावून दिले। तसेच त्यांनी योगासनाचे विविध आसन, ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, पद्मासन, वज्रासन, योगमुद्रा, धनुरासन, भुजंगासन, वक्रासन अशा विविध आसनांचे योग्यरित्या मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविले व सर्व विद्यार्थी व शिक्षकांकडून योग्यरित्या करून घेतले। तसेच विद्यालयाचे शारीरिक शिक्षक शोभेराम जावरकर यांनी योग म्हणजे मन, शरीर आणि आत्मा यांचे संयोग साधणे होय। योग विद्यार्थ्यांमध्ये आत्मिक शांतता आणि खरे आत्मभान निर्माण होऊ शकते। करा योग, राहा निरोग हा मंत्र दिला। प्राणायामाचे महत्त्व व फायदे आपल्या प्रात्यक्षिकामधून समजावून दिले। विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यालयाचे कित्येक विद्यार्थी यांनी या सर्व व्यायाम प्रकारांना भरभरून प्रतिसाद दिला।